पाथरी शहरातील होलसेलच्या दरात असलेले कपड्यांचे प्रसिद्ध दालन न्यू महाराष्ट्र कलेक्शन होलसेल व रिटेल बाबा टावर पाथरी। न्यू महाराष्ट्र कलेक्शन होलसेल व रिटेल बाबा टावर पाथरी। न्यू महाराष्ट्र कलेक्शन घेऊन आले आहे ग्राहकांसाठी होलसेलच्या दरात अगदी कमी किमतीत किड्सवेअर, मेन्सवेअर व ब्रँडेड शूटिंग, शर्टिंग व साड्यांचे दालन, तेही फ्रेश आणि नवीन माल कंपनीतून डायरेक्ट न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबा टावर पाथरीमध्ये। कंपनीतून डायरेक्ट न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबा टावर पाथरीमध्ये। पाथरी बस स्टँडच्या अगदी जवळ असलेले बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबा टावर पाथरी येथे एक वेळ अवश्य भेट द्या। खात्री करा मगच खरेदी करा। जसे अनेक ग्राहक आपल्या मनपसंत कपड्यांची खरेदी करून अनुभव घेतात, मग आपण का नाही? चला तर मग आजच या, खात्री करा व खरेदी करा, खात्री करा व खरेदी करा। आज आम्ही आहो पाथरी शहरातील बाबा टावर येथे आणि आपण पाहत आहात आमच्या पाठीमागे न्यू महाराष्ट्र कलेक्शन होलसेल व रिटेल, तेही होलसेलच्या दरात असलेले दालन। न्यू महाराष्ट्र कलेक्शनच्या फ्रेश व नवीन कपड्यांच्या व किमतीच्या बाबतीत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया न्यू महाराष्ट्र कलेक्शनचे प्रोप्रायटर शेख अजहर यांच्याशी। पाहूया। आज आमच्यासोबत आहे बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शनचे प्रोप्रायटर शेख अजहर। आपण त्यांच्याशी जाणून घ्या काय म्हणणार आहे अजहर भाई की आज आपल्या पाथरी शहरातील बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शन येथे होलसेलचं हे दालन सुरू करण्यात आलेलं आहे आणि पाथरी शहरातीलच नव्हे तर पाथरी शहराच्या बाहेरसुद्धा ग्राहकांमध्ये आपल्या दुकानाविषयी एक उत्सुकता आहे, आपुलकी आहे की आपलं नाव लौकिक झालेलं आहे। असं काय कारण आहे की आपलं महाराष्ट्र कलेक्शन याचं नाव इतकं लौकिक झालेलं आहे? काय होलसेलच्या दरात आहे का आपल्या रिटेलमध्ये? काय सांगणार याच्या बाबतीत? जय महाराष्ट्र। हे असं कसं आहे माहिती आहे का, आमचं जे प्लॅन होता होलसेलचा तर ते आम्हाला जालन्यामध्ये टाकायचा होता, जालन्यामध्ये होलसेल चालू करायचं होतं आपल्याला। पण ज्यावेळेस आमचे गणेश दादा म्हणले की बाबा नाही, जालन्यापेक्षा आपल्याला जालन्यामध्ये भरपूर आहेत, आपल्या पाथरीमध्ये लोकांना सुविधा बी होती, चांगलं होते, त्या हिशोबाने आपण काय केलं मग पाथरीमध्येच चालू केलं होलसेलचं। आपलं कसं आहे, होलसेलमध्ये का रिटेलमध्ये? नाही, होलसेलच आहे, पूर्ण होलसेल आहे आपल्यापाशी। आपल्याकडे इतके कमी रेटमध्ये देतात तर असं जुना वगैरे माल असल्यामुळे तो आपण कमी भावात देतात का? नाही, जुनं माल तर आपण ठेवतच नाही, कारण आपल्यापाशी कसं असते पूर्ण एकदम स्टॉक फ्रेश असते, न्यू ब्रँड असते। आता हवे बघा, हे कर्णी कृपाचा माल आहे, ब्रँड आहे, हे इकडं दाखव, कर्णी कृपाचा माल आहे। जे माल आपल्या साडीवर नाव आहे तेच पार्सलवर सुद्धा नाव आहे त्याच्या। हे बघा हे कसं आहे, ही श्री कर्णी कृपाचा, हा बघा हे माल आहे श्री कर्णी कृपाचा। जुना माल एक सुद्धा पीस भेटणार नाही तुम्हाला आपल्या दुकानामध्ये, एकदम ब्रँडेड माल आणि ब्रँडेडच ठेवतो आपण। काय किंमत असेल याची? आता हे बघा, हे कर्णी कृपाची साडी हे 555 रुपयामध्ये। होलसेल फिक्सरमध्ये नाही, होलसेलमध्येच आहे। आणि समजा चिल्लर जरी गिरायकाला आपण तर ह्याच रेटवर देतो आपण, कंपनीच्याच रेटवर। हे जे व्यापाऱ्याला देतो आपण 655 रुपये, हेच रेट तुम्हाला चिल्लर गिरायक जरी आला आपल्यापाशी तर त्याला सुद्धा 655च भेटेल आपल्यापाशी, 1 रुपया जास्त न घेता। आणि कुणीच देऊ शकत नाही। श्री कर्णी कृपाची ही जे कंपनी आकडा आहे, कंपनीची जी डिझाईन नंबर आहे त्या डिझाईन नंबरवर कुणीच देऊ शकत नाही, आपण डिझाईन नंबरवरच देतो। 1 रुपयानं एक्स्ट्रा बी घेत नाहीत आणि जास्त कमी बी घेत नाही। समजा ग्राहकाने एक नग वगैरे बी खरेदी केलं तर आपण होलसेलच्या दरात देणार? हां, होलसेलमध्येच देणार, एक नग सुद्धा घेतलं तर होलसेलच देणार आपण। हे मग साड्याच्या वगैरे आपल्याकडे काय काय उपलब्ध असते? साड्यामध्ये आपल्यापाशी बघा, श्री कर्णी कृपा आहे, रूपमची साडी आहे, लक्ष्मीपती आहे, त्याच्यानंतर रविराजची आहे, श्रीवल्लीची साडी आहे, पुन्हा विशालची साडी आहे, अशी पूर्ण ब्रँडेड साड्या भेटून जातील आपल्यापाशी। साडीच्या व्यतिरिक्त आपल्यापाशी काय काय? साडीमध्ये पूर्णच कंपनी साडी आहेत। कॉटनची साडी आहे, साटिन आहे, काठपदर आहे, नाटी आहे, धोती आहे, लुगडं आहे, मेन्सवेअर, किड्सवेअर, हे सगळंच आपण होलसेल केलेलं आहे। एकदा तुम्ही कस्टमरला मी सांगतो की एकदा तुम्ही येऊन व्हिजिट करा, एकदा बघा तुम्ही होलसेल आहे का नाही आहे। तर असं नाही की आपण होलसेलच्या नावावर जास्त पैसे घेतो का हे घेतो, काहीच नाही, 1 रुपयासुद्धा जास्त घेणार नाही। कस्टमर कसं आहे, एकदा समजा कस्टमरने येऊन पाहितलं तर एक साडी घेणारा कस्टमर ते 5-5, 6-6 साड्या घेऊन जातो आपल्यापासून, असं आहे। हे आमच्यासोबत न्यू महाराष्ट्र कलेक्शनचे शेख अजहर भाई यांनी असं सांगितलं की आपल्या पाथरी शहरातील बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शन येथे आमच्यापाशी असं स्टॉक वगैरे माल जे जुनं माल असतो असं नाही आहे, एकदम फ्रेश माल होतो। आपण पाहू शकतात आमच्यासमोर हे त्यांचे सहकारी आहे तर गठाण खोलत आहे आणि गठाणमधून त्यांचे साड्याचे वगैरे ड्रेसचे जे आहे ते गठाणमधून काढत आहे। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जुना माल आहे म्हणून असं ते एकदम कमी भावात देत नाही, तर त्यांचं
त्यांचं असं म्हणणं आहे की होलसेल दरात त्यांची दुकानं असल्यानं ते प्रत्येक कोणतीही साडी खरेदी करा, किड्सवेअर करा, जीन्सवेअर, म्हणजे कोणतीही वस्तूवर खरेदी त्यांनी ठेवलेली आहे आणि ते होलसेलच्या दरात असल्यानं पाथरी शहरातीलच नव्हे तर पाथरी शहराच्या बाहेरसुद्धा ग्राहकांमध्ये त्यांच्या दुकानाचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे, नावलौकिक झालेलं आहे आणि त्यांनी ग्राहकांना सुद्धा इथं येऊन खरेदी करण्याची एकदा त्यांनी विनंती केलेली आहे. एकदा खरेदी केल्यावरच आपल्याला समजेल की माल कसं आहे, नवीन आहे, जुनं आहे. तर आवर्जून उपस्थित राहून ग्राहकांनी इथं खरेदी करावी. आपण पाहतो आहोत आमच्या मागे ग्राहक लोक इथे खरेदी करत असताना दिसत आहे. भाऊ, काय खरेदी केलेली आपण आज आपल्या पाथरी शहरातील? साडी केलेली आहे. साडी किती रुपयाला खरेदी केली आपण साडी? 560 रुपये. कसं वाटलं आपल्याला किमतीमध्ये आणि साडीमध्ये? व्यवस्थित रेट वाटले. हे आमच्यासोबत कस्टमर होते. सध्या आपण पाहतात त्यांनी एक साडी खरेदी केलेली आहे. 500 रुपयामध्ये त्यांनी साडी खरेदी केली आहे. 500 रुपयाच्या किमतीच्या प्रमाणे त्यांनी सांगितले की साडी एकदम चांगली आहे आणि किंमत एकदम कमी असल्यानं त्यांनी खरेदी केलेली आहे. आपण सुद्धा पाथरी शहरातील बस स्टँडच्या अगदी जवळ असलेले बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शन येथे अवश्य भेट द्यावी व एकदा खरेदी करून संधी द्यावी असे आवाहन आमचे महाराष्ट्र कलेक्शनचे प्रोप्रायटर शेख अझरभाई यांनी केलेले आहे. याच्यासोबतच आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी.